जोरात पोलीस काम करतात, पण ड्रग पासून मिळणारं उत्पन्न हा एक सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे, मी मगाशी सांगितलं तसं. आणि म्हणून या पोलिसांची नाकेबंदी मुख्यमंत्र्यांनी रस घेऊन करावी. पक्षभिक्ष फोडण्याचं जरा थोडं पेंडिंग ठेवावं पाहिजे, तर नंतर फोडा, पण आधी ह्या अंमली पदार्थांच्यावर अंमल आज करावं अशी माझी विनंती आहे आणि त्यासाठी आपण नक्की काही काम करा. अध्यक्ष महोदय, मागं मी स्थगन प्रस्ताव एक मांडलेला, आपण मला 1.5 मिनिटं बोलायला दिलं. काय प्रस्ताव होता? एक सुहास कदम म्हणून तरुण कार्यकर्ता, या घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जे आहे अजित पवारांचा पक्ष, तो कार्यकर्ता सोलापूरला उपोषणाला आहे. तो दुसरा दिवस होता, आता 11वा दिवस आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचा मुद्दा काय होता? त्याचा मुद्दा एक आहे की मटका, पत्ते, क्लब, डान्स बार, स्पा, गर्ल पार्लर, गांजा, व्हिडिओ गेम, चक्री गेम, हातभट्टी, विषारी शिंदी जोमात चालू आहे. त्याला पोलिसांचा आधार असल्यामुळे चालू आहे. त्यामुळे सोलापूर शहरात हे बंद करावं अशी त्याची बिचारीची मागणी आहे. का पोलीस आयुक्त जाऊन भेटत नाही? पोलीस आयुक्त राहू दे, SP जाऊन तिथल्या DYSP खालचा DCP जाऊन सोलापूर शहरातला भेटून त्याची समजूत घालून त्याला आश्वस्त का करत नाही? उलट पोलीस काय सांगतात तर त्याच्यावर गुन्हे आहेत, त्याच्यावर राजकीय गुन्हे आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस, या पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे, विद्यार्थीचा अध्यक्ष होता. पण अध्यक्ष महोदय, आपण पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आज 11वा दिवस, अजून 4-6 दिवसाने स्वाहा होईल. काहीतरी अध्यक्ष महोदय त्याच्यात आपण लक्ष घाला. पोलिसांच्या या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आधार लागू नये ही त्यांची अध्यक्ष महोदय मागणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की त्याने केलेल्या उपोषण उठवण्यासाठी प्रयत्न करा. अध्यक्ष महोदय, तुकाराम मुंडेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले. पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंडेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध, तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो. मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली. त्याच्या संपादकाला फोन आमदारांच्या बायकोचा, धमकी दिली. याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे. बसा 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 बसा, बोला. म्हणून म्हणतोय, तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी अशी माझी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, चोर मचाए शोर असं होऊ नये. मी हे ऐकलेलं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही, रेकॉर्डला होईल. मी रेकॉर्डवर पण घेतलेलं नाही. थँक्यू. सध्या दूध व्यवसायात असं होऊ नये अशी आमची विनंती आहे. चोर मचाए शोर, उलटा चोर कोतवाल को डाटे, एवढी काळजी अध्यक्ष महोदय घ्यावी. अध्यक्ष महोदय, वेळ कमी आहे याची मला जाणीव आहे आणि त्यामुळं मी 2 मुद्दे मांडून माझं